हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रावण महिन्याला खूप पवित्र आणि आनंदाचा महिना मानला जातो. श्रावण सुरू झाला की सणांची लगबग सुरू होते. पण सण साजरे करण्याआधी आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी घराची स्वच्छता असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आज मी घेऊन आले आहे श्रावण विशेष घराची साफसफाई. बऱ्याचदा आपल्याला साफसफाईचा कंटाळा येतो. वाटतं की इतकं काम कोण करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घर साफ करणे म्हणजे घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर काढणे आणि सकारात्मकतेला जागा देणे. जेव्हा आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असते तेव्हा आपले मनही प्रसन्न राहते. मग आळस झटकून पटकन कामाला लागायचं. मी घर आवरण्यासाठी सुरुवात ह्या हॉलपासून केली आहे. सर्वात आधी मी देवघर स्वच्छ करून घेतलं आणि हॉलमधलं पूर्ण जेवढं होतं तेवढं पूर्ण साफसफाई करून घेतली. देवघर स्वच्छ करायचं, देव घासून पुसून स्वच्छ करायचे. त्यानंतर जे काही डेकोरेशनसाठी हे काच वगैरे लावलेले आहेत ते सर्व क्लीन करून घ्यायचे आणि थोडंफार तिथे मी सेटअपसुद्धा चेंज करून घेतला. हे अशा प्रकारचे थोडेफार चेंजेस करत राहिले की घरात इतकं मोकळं वाटतं ना आणि मनही तेवढंच प्रसन्न होतं. म्हणून मी नेहमीच महिन्यातून एकदा तरी घरात इकडे तिकडे थोडंफार चेंजेस करत असते. तर इथे मी आता छान देवही स्वच्छ करून घेतले, कारण पूर्ण हॉल माझा आवरून झालेला होता. म्हटलं आता देवघर व्यवस्थित ठेवायला आपल्याला काही हरकत नाही. देवघर व्यवस्थित ठेवून स्वच्छ करून घेतलं, देवही स्वच्छ केले आणि साईडला मी माऊलासुद्धा झोका देत होती, कारण माऊ अजिबात राहत नव्हती. बराच वेळ मला साफसफाईला लागला. ती पण बिचारी किती वेळ झोक्यात थांबेल म्हणून कंटिन्यू रडणं सुरू होतं. पण माझं असं होतं की एवढं देवांची साफसफाई करून घेते आणि मग पुढचं घर आवरायला सुरुवात करते. म्हणजे माऊला घेते, माऊला व्यवस्थित शांत करते आणि मग पुढचं घर आवरते. सो ब्रेक घेऊन माझं काम चाललेलं होतं. त्यानंतर माऊ झोपली आणि मी आली किचनमध्ये. आत्ता माझ्या किचनच्या साफसफाईला सुरुवात झालेली आहे. सो मी काय केलं, किचन आवरून घेतला, कारण श्रावणमध्ये आपण उपवास करतो, गोडधोडाचे पदार्थ बनवतो, त्यामुळे किचन एकदम चकाचक असायला हवा. बघा, गृहिणींचे निम्मे आयुष्य जे आहे ते किचनमध्ये जाते. जर आपले किचन स्वच्छ असेल तर तिथं अन्न बनवताना मिळणारा आनंद आणि सकारात्मकता जेवणातून संपूर्ण कुटुंबाला मिळते. म्हणून मग किचन आवरणं खूप महत्त्वाचा होता. सो तो किचनसुद्धा मी स्वच्छ आवरायला घेतलेला होता. मला कितीही रात्र होत होती तरीसुद्धा मी ते आवरून घेत होती, कारण माऊ मला अजिबात म्हणजे काम करू देत नाही. सो ती झोपलेली असली की मग माझं असं असतं की पटकन आपण आवरून घ्यायचं आणि मग मला हे किचन आवरायला 2 दिवस तरी लागले, कारण माऊला सांभाळायचं, घरात जेवण वगैरे पण बनवायचं आणि मग जी काही आपली बाकीची कामं आहेत ती करून घ्यायची. सो अशा पद्धतीने मी हे श्रावणसाठी किचन जे आहे ते आवरून घेतलं. आणि आता कानबाई मातेचे रोडसुद्धा येणार आहेत आमचे. सो त्यासाठी घर जे आहे ते आवरावंच लागतं आणि आरत्या असतात कुलस्वामिनीच्या, बरेचसे प्रोग्राम असतात, त्यामुळे जे घर आहे ते पूर्ण स्वच्छ करावंच लागतं. म्हणून मला रात्रंदिवस जागून जी आहे ती घराची साफसफाई करावी लागली. साफसफाईचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे डिक्लटरिंग. ज्या वस्तू आपण वर्षभर वापरल्या नाहीत त्या पुढेही वापरणार नाहीत. जुन्या तुटलेल्या गोष्टी घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढते. आज मी ठरवले होते, ज्या गोष्टींची गरज नाही त्या घरातून बाहेर काढायच्या. आपल्या आयुष्यातही असंच करायचं. ज्या जुन्या गोष्टी आठवणी त्रास देतात त्यांना मनातून बाहेर काढल्याशिवाय नवीन आनंदाला जागा मिळत नाही. सणासुदीला पाहुण्यांची ये-जा वाढते, काम करताना थकवा जाणवतो, साहजिकच आहे. पण जेव्हा आपण स्वच्छ झालेले घर बघतो तेव्हा तो सगळा थकवा एका मिनिटात पडून जातो. कष्टाशिवाय कशाला सौंदर्य येत नाही, हे मात्र खरं आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगते, काम करताना तर माऊ उठतेच माझी, पण जेव्हा मी एडिटिंग करायला बसते ना तेव्हासुद्धा माझी माऊ उठलेली असते. बऱ्याचदा तुम्हाला व्हॉईस ओव्हरमध्ये माऊचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला, तर ती उठून जाते आणि पाळण्यामध्ये खेळत असते. आणि आता एक असं आहे की उठल्यावर पाळण्यात खेळते, तिच्या जोरजोरात गप्पा मारते आणि त्या गोष्टी सर्व व्हॉईस ओव्हरमध्ये रेकॉर्ड होतात आणि कधीतरी रडायलासुद्धा लागते. म्हणून हाताचं काम सोडून आधी तिला घ्यावं लागतं. आणि म्हणूनच जे माझे व्लॉग आहेत ते वेळेवर न येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझे माऊच आहे. असो, बोलता बोलता माझं किचन जे आहे ते घासून पुसून मी छान स्वच्छ करून घेतलेलं आहे. कारण बघा, आमच्या घरात नॉनव्हेजचे पदार्थ खूप जास्त बनतात. श्रावण महिन्यामध्ये पूर्ण देवांचं कार्यक्रम असतात, देवांचे प्रोग्राम असतात आणि बरंच काय असतं देवांचं. त्यामुळे आपण नॉनव्हेज वगैरे असं काहीही बनवत नाही आणि त्यासाठी घर जे आहे ते आपण पूर्ण स्वच्छ करून घेतो. आता कानबाई मातेचे रोड जे आहेत त्यांना यायला अजून बराच वेळ होता. म्हणजे ज्या दिवशी मी हे किचन साफ केलं तेव्हाची गोष्ट. आता तर कानबाई मातेचे रोड शनिवार रविवारी येणारच
दिवस आहेत, पण त्याआधीच मी हे साफसफाई पूर्ण करून घेतलेली आहे. कारण माऊ छोटी आहे आणि तिच्यानुसार मला कामं करून घ्यावे लागतात. आता माझ्या मर्जीनुसार काहीही चालत नाही, सगळं माऊच्या मर्जीनुसारच करावं लागतं. घरात जे छोटे छोटे रॅक आहेत ते सुद्धा मी पूर्ण साफ करून घेतले. मोठा रॅक तर मी काढून ठेवून दिला आहे, लास्ट टाईम तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. कारण एवढी साफसफाई माझ्याने होणार नाही आता, हे सुद्धा मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणून त्यावरची जी भांडी होती ती पण मी ठेवून दिली आणि तो रॅकसुद्धा मी पॅक करून ठेवून दिला. म्हणून हे 2च छोटे रॅक माझ्या घरात आहेत आता. आणि त्यावरचे जे जार वगैरे आहेत ते सुद्धा मी पूर्ण क्लीन करून घेतले, ते रॅकसुद्धा क्लीन करून घेतले. आणि अशा पद्धतीचं काम माझं चाललेलं होतं. त्यात कृष्णाचं मध्ये मध्ये चाललेलं की मला पण आवरायचं आहे आणि मी पण तुला मदत करेल. सो त्यांचे जे छोटे छोटे हात आहेत ना ते पण कधीतरी मदतीला येतात आणि तेवढीच मदत आपल्याला होऊन जाते. पण काम वाढण्याची भीती खूप जास्त असते. जेव्हा मुलं अशी काही मदत करतात तेव्हा काम खूप जास्त वाढतं. असो, सतत काम करून थकल्यासारखं झालं की स्वतःला एक ब्रेक नक्की द्या. मी पण मस्त 1 कप गरम चहा घेतला. साफसफाई करताना स्वतःला त्रास करून घेऊ नका. गाणी ऐकत आनंदाने काम करा. घरातल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आनंदी तर पूर्ण घर आनंदी, हे मात्र खरं आहे. चला, किचन आता पूर्ण स्वच्छ झालेला होता. आता त्याला सेट करण्याची वेळ होती. हा जो छोटा रॅक आहे त्याला मी सेट तर करून घेतला, पण त्याला सेट करताना ते जे चिटकवण्याचं असतो तर ते जे आहे ना ते वर खाली लागलं माझ्याने. पण रॅक जो आहे ना तो मात्र सरळ लागला. सो त्यामुळे मी ते तसंच राहू दिलं. पण सारखं त्याला चेक करत होती की तो रॅक पडायला नको, कारण त्यावर मी हे सगळं जे काचेचं सामान आहे ते सर्व त्यावर मी ठेवणार होती. आणि म्हणूनच मला जास्त भीती वाटते. ते चिटकवल्यावर मी रॅक टांगलेला असतो आणि ते पडायला नको ही खूप जास्त भीती असते. मग मी ह्यावेळेस काय केलं, फक्त थोडंसंच सामान त्यावर ठेवलं आणि जे काही काचेचे जार आहेत ते मी त्यावर अजिबात ठेवले नाही. कारण भरोसाच नाही की हा रॅक कधी पडून येईल आणि उगाचं सगळ्या बरण्या वगैरे सर्व फुटायचं. म्हणून मी थोडं सामान त्यावर ठेवलं आणि जास्त गर्दी काही त्यावर होऊ दिली नाही. बाकी किचन सजवायला मला खूप आवडतं. मागच्या 5 ते 6 महिन्यांपासून मी किचनकडे अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं. तुम्हालासुद्धा ते ब्लॉगमध्ये कधीतरी जाणवून आलंच असेल. कारण गावाला फिरणं चाललेलं होतं, डिलेवरी आली माझी, प्रेग्नन्सी होती, त्यामध्ये माझं अजिबात लक्ष लागत नव्हतं. आणि माझं असं होतं की मी किती पण सेट करून ठेवलं तर गावाला मी जास्त दिवसासाठी जाणार आहे, त्यामुळे जी काही घाण व्हायची आहे ती तर होणारच आहे. म्हणून मी ना जास्त साफसफाई करत नव्हती किंवा सजवत नव्हती किचनला. आणि जे काही सजवलेलं होतं ते पण मी काढून ठेवलेलं होतं. या प्रकारची कामं माझी चाललेली होती. पण आत्ता मात्र मी किचन पुन्हा माझं सजवलं आहे, ज्या पद्धतीने मला पाहिजे होतं त्या पद्धतीने. आणि मस्त माझा किचन जो आहे ना तो आता सेट झालेला आहे. तर अशा प्रकारची श्रावणाची साफसफाई मी करून घेतली आहे. बरीच काय काय साफसफाई केली आहे, पण काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता येतात. काही वेळेस कॅमेरा नसतो आणि कॅमेऱ्याच्या मागे बरीचशी कामं मी करून घेते, कारण माऊ झोपलेली असते तोपर्यंत पटपट आवरायचं असतं. म्हणून जितकं आवरता येतं तेवढं पटकन आवरून घेते आणि जसं होत असेल तसं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आय होप की माझे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत असतील. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. किचन कसा वाटतोय ते मात्र कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.